नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ एकदम खास. आता दर टाइम तुम्हाला बिझनेस 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 सांगतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतो, बरोबर आहे की नाही? पण मग आता आज मला आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये असं सांगायचं आहे की तुम्हाला सर्वांना सांगतो आपण की बिझनेस काय करायचा काय नाही, भाजीमध्ये किती प्रॉफिट मिळते किती नाही. माझे स्वतः व्हिडिओ बघता तुम्ही, इंस्टावर पहा, युट्यूबला पहा. तर छान छान व्हिडिओ मध्ये आहे आणि प्रॉफिट बी चांगलं मिळतं, दोन पैसे चांगले मिळतात. पण मला एक जण मित्र भेटला, म्हणे भाऊ लाज जास्त वाटते म्हणे. कारण की कसं, आता त्याचं म्हणणं बरोबर आहे, नवीन नवीन धंदा करायच्या वेळेला लाज वाटतेच, 100% लाज वाटते. त्याला बोललो पण, म्हणलं भाऊ लाज वाटते, मान्य आहे तुझं लाज वाटते, पण का वाटते? तू भाजी विकतोय म्हणून लाज वाटते का तुझ्या ओळखीचं तुझ्याकडे कोणी येतं म्हणून तुला लाज वाटते? का तुला कोणी काय नाव ठेवतंय का कोणी काय बोलतंय? म्हणलं भाऊ ही बात तर खरी, म्हणलं तुझी बात. कारण की 2 दिवस लाज वाटेल, 3 दिवस लाज वाटेल म्हणलं, पण नंतर ना तुला एक सांगू, ज्या दिवशी लाज वाटणं बंद होईल ना, त्या दिवशी तुला खरं इन्कम चालू होऊन जाईल. तो बघू म्हणे असं तसं करायचं. म्हणलं बघ बाबा तुला काय करायचं काय नाही. पण एक लक्षात ठेव म्हणलं, पहिली मी पण लाजलो. मी तुला स्वतः सांगतो की मी घरी घरी जाऊन भाजी विकलेली, माझी फेरी मारून मारून विकलेली टेम्पो मध्ये. मी तुला अजूनही सांगतो, सेटअप करायचं असं तर तुम्हाला शून्यातूनच वरती जायचंय, तुम्हाला इन्स्टंट पैसा मिळणार नाही. आणि आज लाजशाल, कोणी येऊ द्या ना, मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं, कोणी येऊ द्या, कोणी काही म्हणू द्या, की मला हा बोलल ते बोलल हे बोलल, कोणी आणून देत नाही. धंदा करायचा असेल तर दोनच गोष्टीचा लक्षात ठेवा तुम्हाला. जर लाज सुटल तर पैसा मिळेल, जर लाज धरशाल तर भिकायला लागशाल. आत्ताही सांगतो, तेव्हाही सांगतो, आणि उद्याही सांगेल आणि परवाही सांगेल आणि आता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू सांगेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं भाजीचं प्रॉफिट सांगितलं. आता प्रत्येक आयटम तुम्हाला सांगितलं मी किती. आज मला व्हिडिओ बनवता नाही आला, तिथं इतका वेळ नव्हता, माल घेण्यामध्ये बिझी होतो मी. आता जस्ट आलो, आलो आणि लगेच गाडी लावली, पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. कारण की व्हिडिओचा मुद्दा तेव्हाही बघितला, तुम्ही सांगितलं, मी प्रत्येक ठिकाणी सांगितलं, गुजराती, मारवाडी, आमक धमक, प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगतो. ते बिचारे बिस्किटचा पुडा का थोडासा का असेल, बिस्किटचा पुडा तिथून सुरुवात करता, एखादं पाटीमध्ये बसून. जुने लोक तुम्हाला सांगतील बी, शाळेच्या बाहेर पाठी घेऊन बसायचे. पहिले त्यांनी बिस्किट पुडे, चेनेदार, आमक धमक, बिस्किट पुडे, समजा आपलं अं, गोळ्या बिळ्या काय असेल ते सर्व विकायचे. ते हळू विकता 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 मोठं दुकान बनवतात. हे फक्त आपण स्टोरी म्हणून ऐकतो सोडून देतो, बरोबर की नाही? पण ते सत्य घटना आहे, कारण की त्यांना माहित असतं की प्रॉफिट किती मिळणार आहे किती नाही मिळणार आहे. धंद्याचं स्ट्रिक एका दिवसात तुम्ही डायरेक्ट मोठं आभाळापर्यंत बनवू शकत नाही, किंवा तुम्ही एका दिवसात एक तुम्ही जम्प कुठं मारू नाही शकत. तुम्हाला हळूहळू हळूहळू करून ती जम्प तुम्हाला पास करायची. ती जम्प कोणची असं की उडी मारणं, ती जम्प नसते, आयुष्याची जम्प असते. ती जम्प म्हणजे तुम्हाला पैसे कसे अपडेट अपडेट करत जायचे. आणि ज्या दिवशी तुम्हाला लाच जाईल आणि ज्या दिवशी पैसे येईल ना भाऊ, तर ठेवायला जागा राहत नाही, हाऊस सर्व पूर्ण होऊन जाते. मी तुम्हाला लास्ट टाइम बी सांगितलं ना, आताही सांगतो. कारण की सिरियसली मॅटर येतो, कारण की पैसा इतका मिळतो ना, खरंच मिळतो. आणि शौक पूर्ण होता, हाऊस पूर्ण होती, कोणी मालक नाही काय नाही, स्वतः भाष्य होऊन जगतो आपण. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, तुम्ही याचा त्याचा दृष्टिकोन करण्यापेक्षा हा मारवाडी हे ते आमक हे डोक्यातून काढून द्या. त्यांच्याकडे काम करण्यापेक्षा तुम्ही आपले एक मराठी माणसाकडे या. तुम्ही माझ्याकडे 100% मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं, आताही सांगतो, तुम्हाला जर गरज धंदा करायचा असेल तर खरं तुम्ही या, विजिट करा आपल्या शॉपला. आणि अजूनही बघा की कसं धंदा करायचा, काय करायचं, कसं काय काय राहतं, कुठं कोण कोण काय करतं, या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मी सांगून देईन. आणि आजच्या युगामध्ये धंदा कोणीच सांगत नाही, तुम्हाला मी तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलणार, तुम्हाला हे मी सांगतो, परवाही बोलणार. बोलण्याचा जीव तळमळतो एवढ्यासाठी की मी स्वतः करतोय, तुम्ही बी करा. प्रत्येक ठिकाणी एकाच व्हिडिओ मध्ये मी ते सांगून सांगून मी आता थकून गेलोय. पण आता मी इथून पुढे एक करणार आहे, प्रत्येक ठिकठिकाणी शॉपला व्हिजिट करणार आहे, प्रत्येकाचे त्यांचं प्रॉफिट कसे, त्यांनी शॉप कसे अपडेट केले. आज तुम्हाला माझा शॉप दाखवला, काही दिवसांतर मी तुम्हाला हर एकचा शॉप दाखवून. पण त्या शॉप मधून तुम्हाला त्यांना किती प्रॉफिट मिळतं, त्यांच्या परिवाराला किती पैसा, म्हणजे किती घरी तो पैसे घेऊन जाते, परिवार कसा जगू शकते, किती काय करू शकते. प्रत्येक ठिकाणी एक पॉइंट ऑफ असतो कमवायचा. तुम्ही कोणाकडे कितीही काम केलं, काही केलं, कितीही घसली आपली जीव घासला तरी त्याला कदर नसती. तुम्ही लक्षात ठेवा, इथं स्वतःच्या बिझनेस मध्ये जर तुम्ही स्वतः घासाल ना, तर हिऱ्यासारखे चमकशाल. सिरियसली सांगतो, मनापासून सांगतो. पण आपल्या धंद्यामध्ये काय लोक, काय भाजीमध्ये पैसा, आता भाजीपाला विकतो, अरे आता भाजीवाले, भाऊ भाजीपाल्यावरच लाईफ सेटल आहे आज. आणि आजही सांगतो,
भाजीपाला असं एकदा जाईल दोनदा जाईल, पण नुसतं इन्कम येत राहील, अपडेट होत राहील, अपडेट होत राहील. कारण बोलण्याचा उद्देश इतकाच आहे माझा की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, प्रत्येकाचं वेगवेगळे पॉइंट ऑफ असतात. ठीक आहे, म्हणणं आपलं काही नाही, कोणी काही सांगेल तुम्हाला धंदा हे कर ते कर, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की भाऊ मला हे नाही जमत आहे, मला ते नाही जमत आहे, तर मी दुसरं काय करू का, तर दुसरं तुम्हाला जर असं तर मला कमेंट मध्ये टाका की तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे. माझ्याकडे कमीत कमी 10 धंदे आहेत, तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं. 10 धंद्यांमध्ये तुम्हाला मी सेटअप करून देणार, ते 10 धंदे तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं मी. भाजीपाला असू, पानपुरी असू, पावडीची गाडी असू, हा, तुम्हाला सांगतो अजून तुम्ही फ्रूट मध्ये असू, पर तुम्हाला सांगतो म्हणजे अजून माझ्याकडे ना खूप सारे, ते सांगता सांगतो तुम्हाला मी आता काय बोलणार आहे की खूप सारे धंदे. हा, ट्रॅव्हलचा आहे, ट्रान्सपोर्टचा आहे, पर तुम्हाला म्हणतो गाडी कशी घ्यायची, गाडी घेऊन काय माल विकायचा, सेल टू सेल करायचा, कोणत्या पैशामध्ये किती पैसे मिळेल, म्हणजे कसं होलसेल भावचा व्यापारी होलसेल माल उचलायचा तिकडून होलसेल द्यायचा, परत दुकानात शॉप द्यायचा. तुम्हाला लाज वाटत असेल तर एखादी गाडी टेम्पो असेल तर तुम्ही माल किती टक्केवारी उचल, किती टक्केवारी द्यायचा, ते सुद्धा धंदा आहे आपल्याकडे. फ्रूट असो काही असो, कितीही एकदम मुश्किलचे तुम्ही असेल त्या धंद्यामध्ये पैसा आहे. कारण की पर्याय नाही ना, तुम्ही छोट्यात छोट्या घरा इडली सांबर डोसेचा असो ते सुद्धा आपल्या इथं असा कोणताच नाही. मी तुम्हाला म्हणतो 10 धंद्यांमध्ये मी 7 धंदे तुम्हाला एकदम बेस्ट करून देऊ शकते. ते 7 धंद्यांमध्ये इतके भारी धंदे की तुम्ही अक्षरशः माझं नाव काढशाल, नाही काढलं तरी चाललं, पण धंद्याला सेटअप व्हा. मराठी माणसाची कळकर राहते, मराठा माणूस पुढे गेला पाहिजे आपला. एक भारतीय असून मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय. आपण भारतीय, आपण भारतीय असून मग जात पात बघण्यापेक्षा, सगळे आपण लाज पात बघण्यापेक्षा आपण काय करणार हे बघा. मी काय बोललो, तुम्हाला असं वाटतं की माझ्या एरियाजवळ धंदा टाकायचा, माझे नातेवाईक बघल, आमक बघल, थमक बघल, हे बघल ते बघल, मित्र परिवार आहे, तर ठीक आहे, तिथं करू नका. घरापासून तुम्ही कमीत कमी 15 ते 20 किलोमीटरवर धंदा टाका. पहिले मला बी लाज वाटायची, मी पण इथून करायचो, नंतर 15 ते 20 किलोमीटर पर्यंत भाजीपाला विकायला जायचो मी. ती स्टेप बाय करता 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 वडिलांनी मला सांगितलं की ठोक धंदा कर, जसा शेतीतून माल उचलायचा डायरेक्ट व्यापाऱ्यापर्यंत पोहोचायचा. म्हटलं ठीक आहे, पण तेव्हा आपल्याकडे शॉप नव्हता. पहिला शॉप टाकला, त्याच्यामध्ये जरा थोडस लॉस आला कारण की नाही जमलं. मग मी थांबलो नाही, पण मग मी फेरी मारणं चालू केलं परत आपली. ठोक धंदा करायचा नव्हताच आपल्याला, कारण की वडील मला बोलले, पण म्हटलं बघू, कारण की आताची आपली लाईफ सेट होती की सकाळी माल भरायचा, 10 वाजता माल भरायचा, दुपारी फेरी मारायची, सकाळी उरला माल तिकडे अपडेट करायचा, ऑर्डरवाले राहू, मेसवाले राहू, सगळ्यांना हळूहळू हळूहळू माल मी देत राहिलो. तसे अपडेट करता 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 मला इथे शॉप मिळाला. जो शॉप मिळाला तो मग शॉपला पहिले मी सर्व माल ठेवायचो, पण नंतर वडिलांचे विचार, वडिलांचं बोललेलं लक्षात ठेवायचं. तर ठोक धंदा करायचा तर मग काय करायचं, तर मग विचार केला यार चला ठीक आहे, एक टाइम आणून भाऊ. तर माझं फर्स्ट आणलं मी टोमॅटो, काकडी, भेंडी आणि आणले वांगी. सर्व आणले, 5-5 कॅरेट आणले. त्यावेळेस माझा सेल आउट होता आपल्या बोलण्यामुळे. कस्टमरांचा रिव्ह्यू असा असतो की तुम्ही चांगलं बोलशाल ना, भांडणारा व्यक्ती असो ना, न बोलणारा व्यक्ती असो, आपल्याकडे भाजीपाला घेऊन जाणार, हे 100%. पण आपल्या लोकांना काय नाही यार घाबरत. मला बी लाज वाटली, सिरियसली सांगतो, लय लाज वाटायची. कोण लेक आणि लोक कमिटमेंट, लोक नातेवाईक राहू, भाऊकी राहू, कोणी राहू दे, लय काय काय बोलायचे. पण मग ठोक धंदा करायचा वडिलांनी ठरवलेलं होतं की म्हणजे तू करत असेल ते कर. पण मी काय भाजीपाला धंदा सोडला नाही, नंतर ठोकच धंदा केला. आज माझ्या ताकद आहे 10 गोणे विकायची. गाजराच्या गोणे मी 5-5 गोणे विकू शकते एका दिवसाला. एका दिवसाला 10 गोणे आणायच्या, 2 दिवस विकला तरी चालतो. 10-10 कॅरेट एका दिवसात विकायची ताकद ठेवली. म्हणजे मग तुम्हाला कळलं का, स्टेप 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 बाय स्टेप आज सेटेल आहे. 2 दिवस सुट्टी मारली का 5 दिवस सुट्टी मारली, स्वतः मला काही बोलणार कोणी नाही. पण धंदा सेटअप करायचा प्रामाणिकतापणा खूप पाहिजे. प्रामाणिकपणा पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं आपलं प्रेम धंद्यावर पाहिजे. लक्षात ठेवा, आपलं प्रेम जर धंद्यावर असेल तर तुम्ही 100% सक्सेस झाल्याशिवाय राहू शकत नाही. कस्टमर येणार, 1001% कस्टमर आहे, कस्टमरचा काहीच नसतं. मार्केट येणारा जाणार रस्ता आहे, पण त्यांना माहिती चांगली क्वालिटी, चांगले बोलणारे आणि क्वांटिटी देणारे, या 3 गोष्टी लेडीजला खूप प्रमाणात लागतात. भाऊ दादा आई म्हणून म्हणतो आपण, ती सवय. भाऊ दादा आई म्हणायचं. आता तुम्हाला मी सांगितलं की ज्या मुलाला, एक व्यक्तीचं नाव नाही सांगेल मी, तो व्यक्ती मला बोललेला आहे
की म्हणे भाऊ यार म्हणे मला लाज वाटते येते. तर मला तेच सांगायचं त्याला की ताई आई बोलून तुझा धंदा कशी तुला गरज लाज काही वाटणार नाही का. उलट तुला ते शिकवते तेच सांगते की दादा हे नाही हे आण हे नाही ते आण. पण त्या मुलाचं मी काही दिवसांनी त्याचा व्हिडिओ टाकणारच आहे आपल्या युट्यूबवर. व्हिडिओ येईल त्याचा काही दिवसात 2-1 दिवसात त्याला मी जेव्हा त्या थोडीशी ताकद देणारच आहे. माझी माझी स्वतःची सहनशक्ती की त्याला थोडी ताकद द्यायची आणि द्यायची मला त्याच्यासाठी ताकद. आणि मी त्याला देणार 100% देणार. आणि त्या दिवशी त्याचा व्हिडिओ बनत त्याशी तुम्हाला अपडेट दाखवेल. त्याचं नाव बी सांगेल की तुम्हाला काय म्हणजे मला सांगत होतं की लाज वाटते. ज्या दिवशी त्याची लाज संपेल त्या दिवशी तो आपल्या समोर व्हिडिओ बनवायला सोबत राहील. मग बोलण्याचं तात्पर्य इतकंच झालं की तुम्ही लाजू नका, धंदा करा, धंदा करा. मराठी माणूस म्हणजे एक जातीच नाही, आगड पगड जातीची जाती आपली. पण मराठी बोलणारा माणूस मराठी महाराष्ट्रातला कुठेतरी गेला पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः कमवतोय, मी स्वतः सगळ्या गोष्टी बाळगतोय, सगळ्या गोष्टी मिळताय. आणि तो एक समुंदर आहे. मार्केट म्हणजे समुंदर आहे की त्या समुद्रामधून तुम्ही किती बाटल्या काढा ते कमी होणार नाही. कारण की खायला रोज लोकांना लागणार आहे, डब्बा लागणार, हे लागल ते लागल. तुम्ही तो पैसा कसा कमावता फक्त हे वापरा. जो हृदयातून विचार करतो आयुष्यात संपूर्णच जाणार आहे. हृदयाचं फक्त प्रेमापुरतं आहे. आय लव्ह यू बोलायचं एका पोरीला आय लव्ह यू टू ऐकायचं. ते 2 दिवसाची मजा राहते ना आयुष्यभराची सजा राहते. त्यापेक्षा या समुद्रात उडी मारा, या समुद्रात जेवढ्या बादल्या काढा, इथं इतकं प्रेम करा या समुद्रात की या समुद्रातून ज्या ज्या बादलीत तुम्ही पाणी काढा त्या त्या बादलीत तुम्हाला अफाट पैसा भेटेल. खूप सारा पैसा मिळेल. तुम्ही एन्जॉय बी करशाल फिरशाल बी. तेव्हा तुम्हाला तू काय करतो भाजीपाला विकतो मग मला पण विकायचं. का बरं कारण की तू इतका कमवतो कुठून. हे लोकांची टेंडन्सी असती की पहिले कोणीही नाव ठेवतं पण जेव्हा भाऊ सक्सेस माणूस होतो ना तेव्हा सांगतं की भाजीपाला धंदा असा आहे. हा आपला आहे हा तो आहे मग आपलं नाते का भाजीपाला म्हणजे असतं कोणी असू द्या. मी काय असं ना नाव ठेवायचो तुम्ही बी ठेवणार प्रत्येक जण ठेवणार. पण जेव्हा शिकतो माणूस ना तेव्हा माणूस खरंच सक्सेस होतो. व्हिडिओ मी माझ्या टेम्पो मध्ये बनवतोय कारण की व्हिडिओ बनवायला मला सध्या जागा नाही व्यवस्थित. मार्केटमध्ये सध्या क्राऊड राहतं. ठीक आहे मला दाखवायचं अजून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ मी पाठवल. मला व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा. कारण की व्हिडिओ तुम्ही जे सांगाल ते तुम्ही 100% याच्यावर विश्वास ठेवाच किंवा नाही ठेवायचा हा तुमचा प्रश्न. पण माझी इच्छा तुम्ही ठेवा एकदा विश्वास ठेवा आणि सक्सेसची लाईन तुम्ही पकडा. कारण की प्रत्येक दाखवत नाही. आणि हा सगळ्यात कमी पैसा लावून धंदा करायचा व्यवसाय तो म्हणजे भाजीपाला आहे तर आहे. पण मग तुम्ही कसे करणार तुम्ही ठरवायचे. मी तर करतोच आहे बरोबर का नाही. मी करतोय पण मग तुम्ही पण कसे करणार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. बोलण्याचं तात्पर्य अजूनही सांगतो. खरंच या समुद्रात उडी मारा. हा समुद्र खूप छान आहे आणि स्वतःची इज्जत बी आहे आणि घरी लागणारी वस्तू बी आहे. संसार बी छान चालतो पैसा खूप येतो. आनंदी आनंद आहे. झोप बी छान लागते. म्हणून खरंच समुद्रात उडी मारा. या समुद्रातून तुम्ही तुमचं भवितव्य उभं करा. जसं माझं झालंय तुम्ही करा. जीव काढतो तुमच्यासाठी तुम्ही करा. व्हिडिओ तेवढं तेवढं तुम्हाला आवडला शेअर करा सबस्क्राईब करा. आणि खरंच व्हिडिओ तुम्हाला जर आवडतच असेल नक्की अजून तुम्ही कमेंट मध्ये टाका की नवीन नवीन बिझनेस करायचे असेल मग आम्हाला हाताने त्याची माहिती टाका. त्याची तुम्हाला मी पुरेपूर माहिती टाका. कारण की आता मी माझे व्हिडिओ टाकते ना तर मी प्रत्येक स्टॉलवर जाऊन ज्यांना सांगितलं त्यांनी ज्यांनी ज्यांनी धंदा टाकला त्यांचे स्टॉलवर जाऊन त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला मी प्रत्येकाला देईन. किंवा ज्यांचे माझ्या मित्रांचे स्टॉल आहे त्यांना त्यांनी कसे केले स्ट्रगल कसं काय केलं प्रत्येकाचं तुम्हाला दाखवल. असं नाही की शून्यातून वर जातो माणूस त्यांनी दुःख सुख नाही पाहिले. ते सगळं बघून तो पुढे जावं लागतं. तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा. चला थँक्यू.